आज आपण पित्तासाठी एक होममेड चूर्ण बघणार आहोत। ज्यांची पित्त प्रकृती आहे, ज्यांना पित्ताचा त्रास होतो, ऍसिडिटी, बर्निंग सेन्सेशन, पोटामध्ये जळजळ, त्याचबरोबर केसांच्याही तक्रारी आहेत, त्यांच्यासाठी हे चूर्ण आहे। यासाठी आपल्याला काय लागणार आहे, तर यामध्ये आपण वापरणार आहोत 50 ग्राम बडीशेप म्हणजेच फिनेल सीड्स, 50 ग्राम धणे कोरिएंडर सीड्स। या दोघांनाही वेगवेगळे बारीक मंद आचेवरती आपल्याला गरम करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मिक्सरला याची एक पावडर करून घ्यायची आहे। आता या पावडरमध्ये आपण टाकणार आहोत 50 ग्राम यष्टी मधू चूर्ण आणि 25 ग्राम आवळा चूर्ण। हे सर्व चूर्ण आपण एकत्रित मिक्स करून घ्यायचे आणि एका एअरटाईट कंटेनरमध्ये आपल्याला याला ठेवायचं आहे। आता हे चूर्ण घ्यायचं कसं, तर सकाळ संध्याकाळ जेवणाच्या साधारणतः 1 तास आधी आपल्याला हे चूर्ण घ्यायचं आहे पाण्यामध्ये मिक्स करून। याची चव वाढवण्यासाठी तुम्ही यामध्ये मिश्री टाकू शकतात, परंतु ज्यांना डायबिटीज आहे